नमस्कार मंडळी. भारतीय संस्कृतीतील या महान कथेचा आणि अलौकिक रहस्याचा आनंद घेण्यासाठी तयार व्हा आणि पुढील भागांसाठी आत्ताच सबस्क्राईब करा. ओम राम रामाय नमः. श्रीरामचंद्राय नमः. खूप जुन्या काळातील ही गोष्ट आहे, जेव्हा शरयू नदीच्या काठावर वसलेली अयोध्या नगरी आपल्या वैभवाने आणि धर्माचरणाने त्रैलोक्यात गाजत होती. त्या नगरीचा राजा होता चक्रवर्ती सम्राट दशरथ, जो अत्यंत न्यायप्रिय, शूर आणि प्रजाहितदक्ष म्हणून ओळखला जात असे. अयोध्येच्या गल्ल्यांमधून फिरताना सोन्या चांदीचे दागिने अंगावर मिरवणारी प्रजा आणि सुसंस्कृत लोक पाहून देवांनाही या नगरीचा हेवा वाटावा असे वातावरण तिथे असे. पण एवढे ऐश्वर्य, एवढे मोठे साम्राज्य आणि तिन्ही लोकात पसरलेली कीर्ती असूनही राजा दशरथाच्या मनात एक मोठी रुखरुख होती. ती म्हणजे त्यांच्या राजवाड्याच्या अंगणात पाळणा हलत नव्हता, राज्याला वारस नव्हता आणि हीच चिंता राजाला अहोरात्र सतावत होती. राजा दशरथाच्या 3 राण्या होत्या. थोरली महाराणी कौसल्या, जी अत्यंत शांत आणि विचारी होती. दुसरी महाराणी सुमित्रा, जिचा स्वभाव अतिशय समंजस होता. आणि तिसरी महाराणी कैकेयी, जी राजाची लाडकी आणि शूर होती. या तिन्ही राण्यांच्या मनातही पुत्राची ओढ होती. पण नशिबाच्या खेळामुळे अयोध्येचे राजसिंहासन रिकामे राहण्याची भीती सर्वांना वाटत होती. तिकडे एका छोट्याशा गावात बापूजी नावाचे एक वृद्ध रामभक्त राहत होते, जे आपल्या घरासमोर बसून सखूबाईला आणि गावातील लोकांना अयोध्येचा हा इतिहास सांगत होते. बापूजी सांगत होते की सखूबाई, ज्या राजाच्या दारात हत्ती घोडे झुलत होते आणि ज्यांच्या आज्ञेबाहेर काळही जात नव्हता, त्या दशरथ राजाच्या आयुष्यात सुखाचे सर्व डोंगर असूनही वंशाचा दिवा नव्हता. सखूबाई अत्यंत श्रद्धेने ही कथा ऐकत होती आणि विचार करत होती की एवढ्या मोठ्या राजाला जर दुःख असू शकते, तर भक्तीशिवाय दुसरा कोणताही मार्ग माणसाला तारू शकत नाही. राजा दशरथ आपल्या महालाच्या झरोक्यातून शरयू नदीकडे पाहत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी येत असे. त्यांना वाटायचे की माझ्यानंतर या अयोध्येचे काय होईल, ही पवित्र भूमी पोरकी होईल का? कुलगुरू वसिष्ठांकडे जेव्हा राजाने आपली ही व्यथा मांडली, तेव्हा वसिष्ठ ऋषींनी त्यांना धीर दिला आणि सांगितले की राजन, विधात्याच्या मनात काहीतरी वेगळेच आणि मंगलमय आहे. तू संयम ठेव, कारण लवकरच अयोध्येच्या नशिबात सूर्यासारखे तेजस्वी बालक येणार आहे. पण त्यासाठी तुला एक महान यज्ञ करावा लागेल. राजाने मनोमन निश्चय केला की आपल्या पूर्वजांच्या पुण्याईने आणि देवांच्या आशीर्वादाने आपण हा कठीण मार्गही पार करू. सखूबाई बापूजींना विचारत होती की बापूजी, मग पुढे काय झाले? राजाने कोणता उपाय केला? तेव्हा बापूजी हसून म्हणाले की सखू, भक्तीची शक्ती आणि देवाचा न्याय हा कधीच चुकत नाही. राजा दशरथाने जेव्हा ऋषीराजांना बोलावून घेतले आणि पुत्रासाठी उपाय विचारला, तेव्हापासूनच अयोध्येच्या भाग्याचा उदय व्हायला सुरुवात झाली होती. अयोध्येच्या त्या काळवंडलेल्या रात्री आता संपणार होत्या आणि एक नवीन पहाट होणार होती. परंतु त्यापूर्वी राजाला आपल्या मनातील सर्व अहंकार त्यागून शरणागत व्हावे लागणार होते. शरयू नदीच्या पात्रात जसे चैतन्य वाहत होते, तसेच चैतन्य आता अयोध्येच्या राजवाड्यातही येणार होते. पण त्या प्रवासाची सुरुवात अत्यंत कठीण आणि कसोटीची होती. राजा दशरथ आपल्या तिन्ही राण्यांना घेऊन गुरुदेवांच्या चरणी लीन झाले आणि तिथूनच खऱ्या अर्थाने या मंगलकथेला सुरुवात झाली. बापूजी सांगत होते की सखूबाई, जेव्हा राजा दशरथाने आपल्या कुलगुरूंच्या चरणी मस्तक टेकवले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून साठवलेल्या दुःखाच्या धारा अश्रूंच्या रूपाने वाहत होत्या. वसिष्ठ ऋषींनी अत्यंत ममतेने राजाला उचलले आणि सांगितले की हे भूपाळा, तू धीर सोडू नकोस. तुझ्या नशिबात तर प्रत्यक्ष ईश्वराचे पिता होण्याचे भाग्य लिहिले आहे. पण नियतीला काही गोष्टी मान्य कराव्या लागतात आणि त्यासाठी तुला एक विशेष सिद्धी प्राप्त करावी लागेल. तुला पुत्रकामेष्ठी यज्ञ करावा लागेल, जो अत्यंत कठीण आणि पवित्र विधी आहे. हा यज्ञ करण्यासाठी तुला महान तपस्वी ऋष्यशृंग ऋषींना आमंत्रित करावे लागेल, ज्यांच्या पावलांनी वाळवंटातही पाऊस पडतो आणि ज्यांच्या तपानी सृष्टी डोलते. सखूबाईने डोळे विस्फारून विचारले की बापूजी, मग राजाने लगेच त्यांना बोलावले का? बापूजी म्हणाले, हो सखू. राजाने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या चतुर मंत्र्यांना आणि दूतांना पाठवले आणि ऋष्यशृंग ऋषींना अयोध्येत येण्याची विनंती केली. अयोध्येच्या राजवाड्यात आता यज्ञाची जय्यत तयारी सुरू झाली होती. महाराण्यांच्या मनात एक नवीन आशेचा किरण पल्लवित झाला होता. कौसल्या माता रोज पहाटे शरयू नदीवर जाऊन सूर्याला अर्घ्य अर्पण करत असे आणि प्रार्थना करत असे की माझ्या पुत्राच्या रूपात संपूर्ण जगाचा उद्धार करणारा आणि अंधार दूर करणारा तेजःपुंज तारा यावा. सुमित्रा आणि करिकई सुद्धा मनोभावे देवाची सेवा करत होत्या आणि दरबारातील ब्राह्मणांना दानधर्म करत होत्या. इकडे बापूजी सखूबाईला समजावत होते की बघ सखू, भक्तीमध्ये किती ताकद असते. जसा दशरथ राजा देवाकडे आर्ततेने मागत होता, तशीच तू सुद्धा आपल्या या छोट्याशा मोडक्या झोपडीत बसून त्या रामाचे नाव घेत आहेस.
तुझी ही साधी आणि भोळी भक्तीसुद्धा त्या राजाच्या यज्ञापेक्षा कमी नाही, कारण देव सोन्याच्या दागिन्यांपेक्षा मनाच्या शुद्धतेला जास्त महत्त्व देतो. अयोध्येच्या त्या पवित्र भूमीवर आता वेदमंत्रांचा घोष ऐकू येऊ लागला होता. ऋषीराज जेव्हा अयोध्येच्या वेशीवर दाखल झाले तेव्हा स्वतः राजा दशरथ अनवाणी पायांनी त्यांच्या स्वागताला धावून गेले. संपूर्ण नगरीने फुलांच्या पाकळ्या उधळून आणि सुगंधित पाणी शिंपडून त्यांचे स्वागत केले. राजाने ऋषींच्या चरणी लोटांगण घातले आणि आपली व्यथा मांडली की महाराज, माझ्या वंशाचा वेल आता सुकू लागला आहे. अयोध्येचे भविष्य तुमच्या हातात आहे. ऋषीराजांनी राजाच्या पाठीवर हात ठेवला आणि मंद स्मित करत सांगितले की राजा, तुझे धैर्य आणि तुझी निस्सीम भक्ती आता फळाला येणार आहे. चैत्र महिन्याचे दिवस जवळ येत होते आणि संपूर्ण वातावरणात एक वेगळाच दरवळ आणि आनंद भरला होता. जणू काही निसर्गसुद्धा एका मोठ्या चमत्काराची आणि अवताराची वाट पाहत होता. जंगलातील पक्षी अधिक मधुर गाऊ लागले होते आणि वाळलेल्या झाडांनासुद्धा हिरवीगार नवी पालवी फुटली होती. बापूजी सांगत होते की सखू, जेव्हा माणसाच्या मनातील इच्छा प्रबळ असते आणि तो आपल्या कर्मावर आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवतो, तेव्हा देव स्वतः चालत त्याच्या दारात येतो. अयोध्येच्या राजवाड्यात सुरू झालेली ही तयारी फक्त एका राजाच्या पुत्रासाठी नव्हती, तर ती संपूर्ण पृथ्वीवर माजलेला अन्याय दूर करणाऱ्या रक्षकासाठी होती. यज्ञाच्या कुंडात अग्नी प्रज्वलित झाला आणि त्यातून निघणाऱ्या धुराने संपूर्ण अयोध्येचे आकाश पवित्र झाले. प्रत्येक आहुतीसोबत दशरथ राजाच्या मनातील काळजी जळून राख होत होती आणि एक अजब शांती त्यांना जाणवत होती. राण्यांनीसुद्धा कडक उपवास धरले होते आणि रात्रंदिवस श्री विष्णूच्या मंत्रांचा जप करत होत्या. अयोध्येच्या प्रजेया जेव्हा हे समजले की आपल्या लाडक्या राजाच्या घरी पाळणा हलणार आहे, तेव्हा संपूर्ण नगरीत उत्साहाचे अक्षरशः उधाण आले. लोक एकमेकांच्या गळ्यात पडून आनंद व्यक्त करत होते आणि घराघरासमोर सुबक रांगोळ्या काढल्या जात होत्या. सखूबाईला ही कथा ऐकताना असे वाटत होते की ती स्वतः त्या अयोध्येच्या समृद्ध गल्ल्यांमध्ये फिरत आहे आणि तो दिव्य आनंद प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवत आहे. बापूजी पुढे सांगू लागले की सखू, यज्ञाची पूर्णता आता अगदी जवळ आली होती आणि तो अलौकिक क्षण येणार होता, ज्याची वाट हजारो वर्षांपासून ऋषीमुनी आणि देवगण डोळे लावून पाहत होते. कारण आता प्रत्यक्ष अग्निदेव स्वतः प्रकट होणार होते. बापूजींनी आपला उपर्ण सावरलं आणि सखूबाईच्या चेहऱ्यावरील ओढ पाहून सांगू लागले की सखू, जेव्हा ऋषीराज अयोध्येत आले तेव्हा राजा दशरथाने त्यांना सोन्याच्या सिंहासनावर बसवले नाही, तर स्वतःच्या नम्रतेच्या आसनावर स्थान दिले. ऋषीराजांचे तेज एखाद्या सूर्यासारखे होते आणि त्यांच्या शब्दात साक्षात वेदांची वाणी होती. राजाने हात जोडून विचारले की महाराज, माझ्या पुत्राच्या इच्छेसाठी मी कोणता संकल्प करावा आणि हा यज्ञ पूर्णत्वास नेण्यासाठी मला काय करावे लागेल? तेव्हा ऋषीराजांनी अत्यंत शांतपणे सांगितले की हे राजा, केवळ अग्नीमध्ये आहुती देऊन पुत्र प्राप्त होत नाही, तर त्यासाठी मनाची शुद्धता आणि पूर्ण शरणागती लागते. तुला आज या क्षणी हा संकल्प करावा लागेल की तुझे हे राज्य, तुझे हे ऐश्वर्य आणि तुझे हे जीवन तू त्या परमेश्वराच्या चरणी अर्पण करत आहेस. राजाने तत्काळ शरयू नदीचे पवित्र जल हातामध्ये घेतले आणि आपल्या कुलगुरूंच्या साक्षीने पुत्रकामेष्ठी यज्ञाचा महासंकल्प सोडला. सखूबाईने विचारले की बापूजी, संकल्प म्हणजे नक्की काय हो? तेव्हा बापूजी म्हणाले की सखू, संकल्प म्हणजे स्वतःला दिलेल्या शब्दाशी आणि देवाशी प्रामाणिक राहण्याची शपथ. जेव्हा आपण एखादी गोष्ट मनापासून मिळवायची ठरवतो, तेव्हा आपली सर्व शक्ती त्या एका कामात लावणे म्हणजे संकल्प. राजा दशरथाने ठरवले की जोपर्यंत हा यज्ञ पूर्ण होत नाही, तोपर्यंत ते केवळ एका सामान्य भक्ताप्रमाणे राहतील आणि अयोध्येच्या प्रत्येक कणाकणात रामाचा वास असेल असा भाव ठेवतील. ऋषीराजांनी राजाला यज्ञाचे अत्यंत कठीण नियम समजावून सांगितले, ज्यामध्ये इंद्रियावर ताबा मिळवणे, सात्विक आहार घेणे आणि रात्रंदिवस ईश्वराचे ध्यान करणे समाविष्ट होते. संपूर्ण अयोध्या नगरी जणू एका मोठ्या आश्रमासारखी भासू लागली होती. दुकानांमध्ये होणारी भांडणी थांबली होती, लोकांच्या बोलण्यात गोडवा आला होता आणि प्रत्येक घराच्या अंगणात तुळशी वृंदावनासमोर दिवे लावले जात होते. बापूजी सांगत होते की सखू, जेव्हा राजा संकल्प करतो तेव्हा प्रजा आपोआपच त्याचे अनुकरण करते. अयोध्येच्या वेशीवर आता बाहेरील देशांतून आलेले ऋषीमुनी आणि विद्वान ब्राह्मण जमू लागले होते. ऋषीराजांनी यज्ञासाठी एक विशेष जागा निवडली होती, जिथे निसर्गाचे सौंदर्य आणि शांतता नांदत होती. तिथे भव्य यज्ञमंडप उभारला गेला, जो चंदनाच्या लाकडांनी आणि सुगंधी फुलांच्या माळांनी सजवण्यात आला होता.
राजा दशरथ स्वतः आपल्या हातांनी ब्राह्मणांची सेवा करत होते आणि महाराण्यांनी स्वतःच्या हातांनी यज्ञासाठी लागणारे धान्य निवडले होते. सखूबाईला हे ऐकून खूप आश्चर्य वाटले की एवढा मोठा राजा असूनही तो स्वतः सेवा कशी करत होता. बापूजींनी समजावून सांगितले की सखू, देवाच्या दरबारात राजा आणि रंक असा भेदभाव नसतो. तिथे फक्त भक्ती पाहिली जाते आणि दशरथ राजाने ती भक्ती आपल्या संकल्पातून सिद्ध केली होती. ऋषी राजांनी यज्ञाच्या मंत्रांचे पठण सुरू करण्यापूर्वी राजाला सांगितले की राजन, तुझा हा त्याग व्यर्थ जाणार नाही, कारण तुझा हा संकल्प केवळ तुझ्या पुत्रासाठी नसून जगाच्या कल्याणासाठी आहे. वातावरणात गुग्गुळाचा आणि तुपाचा सुवास दरवळू लागला होता आणि चैत्राच्या वाऱ्याने तो सुगंध गावागावात पोहोचवला होता. जणू काही निसर्गसुद्धा राजाच्या या दृढ निश्चयाला साथ देत होता. बापूजी पुढे सांगत होते की सखू, ज्या क्षणी राजाने संकल्प पूर्ण केला त्याच क्षणी अयोध्येच्या आकाशात एक शुभ्र ढग दिसू लागला आणि मंद गार वारा वाहू लागला. हे संकेत होते की स्वर्गातील देवसुद्धा आता या यज्ञाची वाट पाहत आहेत. ऋषीराजांच्या मार्गदर्शनाखाली अयोध्येचे भाग्य आता एका नवीन वळणावर आले होते आणि लवकरच तो ऐतिहासिक क्षण येणार होता जेव्हा यज्ञाच्या पवित्र अग्नीतून सृष्टीचा उद्धार करता जन्माला येणार होता. पण त्याआधी संपूर्ण अयोध्येला एका महान परीक्षेला सामोरे जायचे होते, कारण भक्ती जितकी मोठी असते परीक्षाही तितकीच कठीण असते. सखूबाई बापूजींच्या शब्दांत इतकी हरवून गेली होती की तिला भवतालच्या जगाचा विसर पडला होता आणि तिला फक्त समोर यज्ञाची ती धगधगती कुंड दिसत होती. बापूजी सांगू लागले की सखू, अयोध्येच्या त्या यज्ञाची तयारी म्हणजे जणू धर्तीवर स्वर्ग उतरल्यासारखे दृश्य होते. राजा दशरथाने आज्ञा दिली होती की अयोध्येतील एकही घर, एकही गल्ली आणि एकही कोपरा असा राहता कामा नये जिथे देवाचा जयघोष होत नसेल. हजारो कामगार आणि कारागीर रात्रंदिवस मेहनत करून तो दिव्य यज्ञमंडप उभारत होते. त्या मंडपाच्या खांबांना सोन्याचा मुलामा चढवला होता आणि छताला सुंदर अशा नक्षीदार रेशमी कापडाचे आच्छादन लावले होते. संपूर्ण नगरीतील रस्ते शरयू नदीच्या पवित्र वाळूने सारवले होते आणि त्यावर दर तासाला चंदनाचे आणि गुलाबाचे पाणी शिंपडले जात होते, जेणेकरून वातावरणात नेहमी एक प्रकारचा ताजेपणा आणि सुगंध दरवळत राहील. सखूबाईला हे ऐकताना अंगावर शहारे येत होते आणि ती विचार करत होती की एवढ्या मोठ्या यज्ञाचे स्वरूप नक्की कसे असेल. बापूजी पुढे म्हणाले की सखू, केवळ सजावटच नाही तर त्या यज्ञासाठी लागणारे प्रत्येक साहित्यही तितकेच शुद्ध, दुर्मिळ आणि सात्विक पद्धतीने मिळवलेले होते. हिमालयातून खास औषधी लाकडे आणली होती. कामधेनूच्या वंशातील गायींचे शुद्ध तूप कलशांमध्ये भरून ठेवले होते आणि विविध प्रकारच्या सुगंधी वनस्पतींचा साठा तिथे करण्यात आला होता. अयोध्येच्या वेशीवर आता इतके ऋषीमुनी, तपस्वी आणि विद्वान ब्राह्मण जमले होते की जणू काही साक्षात ब्रह्मदेवच तिथे अवतरले असावेत. प्रत्येक ऋषीची सेवा करण्यासाठी राजा दशरथाने आपले एक मंत्री आणि विश्वासू सेवक नियुक्त केले होते. पण स्वतः राजा मात्र राजेशाही वस्त्रे सोडून साध्या वेशात अनवाणी पायाने फिरून प्रत्येक ब्राह्मणाची आणि पाहुण्याची विचारपूस करत होते. महाराणी कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांनी स्वतःच्या हातांनी यज्ञासाठी लागणारी 7 प्रकारची धान्य निवडली होती आणि सुबक कलशांवर आंब्याची पाने व नारळ ठेवून ते सजवले होते. बापूजी सांगत होते की सखू, त्या काळात भक्तीची एवढी ओढ होती की श्रीमंत आणि गरीब असा कोणताही भेदभाव त्या नगरीत उरला नव्हता. नगरातील सामान्य माणसांनी, शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा आपल्या घरासमोर गुढ्या उभारल्या होत्या, फुलांच्या माळा लावल्या होत्या आणि प्रत्येकजण या महायज्ञात आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी काही ना काही वस्तू अर्पण करत होता. सखूबाईंनी विचारले की बापूजी, मग त्या यज्ञाचा परिणाम अयोध्येवर कसा झाला? तेव्हा बापूजी म्हणाले की सखू, यज्ञाच्या दिवशी जेव्हा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर शेकडो ब्राह्मणांनी एका सुरात वेदमंत्रांचा घोष सुरू केला तेव्हा संपूर्ण अयोध्येचे आकाश त्या दिव्य स्वरांनी थरथरू लागले. त्या ध्वनींमध्ये अशी काही अद्भुत ताकद होती की माणसाच्या मनातील भीती, काळजी आणि वाईट विचार क्षणात जळून खाक व्हावेत. ऋषीराजांनी जेव्हा अग्निकुंडात पहिले तुपाचे थेंब आणि समिधा अर्पण केल्या तेव्हा त्यातून निघालेला धूर आणि त्याचा सुगंध साऱ्या अयोध्येत आणि आजूबाजूच्या प्रदेशात पसरला. लोक आपल्या शेतात किंवा घरात काम करत असतानाही तो सुवास अनुभवत होते आणि त्यांचे हात आपोआप देवाच्या दिशेने जोडले जात होते.
अयोध्येचा हा यज्ञ केवळ एका राजाचा पुत्रप्राप्तीसाठी असलेला विधी नव्हता, तर तो अयोध्येच्या प्रजेच्या भाग्याचा आणि संपूर्ण सृष्टीच्या रक्षकाचा हाक देणारा सोहळा होता. बापूजींनी सांगितले की सखू, त्या दिवशी अयोध्येतील झाडांनी सुद्धा अकाली फुले उधळली होती आणि शरयू नदीचे पाणीसुद्धा अधिक संथ व शांत होऊन त्या यज्ञाची मंगलगाथा ऐकत होते. राजा दशरथाच्या चेहऱ्यावर एक अलौकिक आणि सात्विक तेज दिसत होते. त्यांच्या डोळ्यात आता केवळ एकच ध्यास होता की माझा पुत्र यावा, जो धर्माचे रक्षण करेल आणि प्रजेला सुखी करेल. संपूर्ण वातावरणात असा काही भक्तीचा गंध दरवळला होता की सखूबाईला सुद्धा आपल्या झोपडीत बापूजींच्या समोर बसून त्या दिव्य यज्ञाचा प्रत्यक्ष भास होऊ लागला. बापूजींच्या शब्दांनी जणू काही काळ मागे नेला होता आणि अयोध्येची ती भव्यता, तो उत्साह आणि तो भक्तीचा महासागर सखूबाईच्या डोळ्यांसमोर जिवंत झाला होता. ऋषीराजांनी आता यज्ञाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या आहुतीकडे कूच केले होते आणि संपूर्ण देवगण आकाशातून हे विहंगम दृश्य मोठ्या कुतूहलाने पाहत होते. अयोध्येची ती अफाट तयारी आता खऱ्या अर्थाने फळाला येणार होती, कारण मानवी भक्तीचा हा सुगंध आता साक्षात वैकुंठातील भगवान विष्णूंच्या चरणापर्यंत पोहोचला होता. बापूजी पुढे सांगू लागले की सखू, तयारी जितकी मोठी होती तितकाच विलक्षण त्याचा परिणाम होणार होता, कारण अयोध्येने आज आपले हृदय आणि आत्मा त्या रामनामासाठी पूर्णपणे समर्पित केला होता. आणि जिथे इतकी शुद्ध भक्ती असते तिथे ईश्वर प्रकट झाल्याशिवाय राहत नाही. बापूजींनी सखूबाईला अधिक जवळ ओढले आणि सांगू लागले की सखू, आता कथेचा तो भाग आला आहे जो ऐकताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. यज्ञाची ती शेवटची आहुती टाकण्याची वेळ जवळ आली होती आणि ऋषीराजांनी आपल्या मंत्रांची गती आणि शक्ती वाढवली होती. त्या अग्निकुंडातील ज्वाला आता साध्या राहिल्या नव्हत्या, त्या एखाद्या सुवर्ण कमळाप्रमाणे डोलू लागल्या होत्या आणि त्यातून निघणारा प्रकाश सूर्याच्या प्रकाशापेक्षाही अधिक शीतल पण तेजस्वी होता. संपूर्ण अयोध्या नगरीत एक विलक्षण शांतता पसरली होती, इतकी की पानांची सळसळ सुद्धा स्पष्ट ऐकू येत होती. ऋषीराजांनी जेव्हा शेवटची आहुती अर्पण केली आणि स्वाहा असा घोष केला, तेव्हा अचानक त्या धगधगत्या यज्ञातून एक अत्यंत तेजस्वी आणि दिव्य पुरुष प्रकट झाला. तो साक्षात अग्निदेव होता, ज्यांचे शरीर लख्ख सोन्यासारखे चमकत होते, ज्यांचे डोळे करुणा आणि तेजाने भरलेले होते आणि ज्यांच्या हातात एक सुवर्ण पात्र होते. त्या पात्रातून एक अलौकिक सुगंध दरवळत होता, जो अयोध्येच्या कानाकोपऱ्यात पोहोचला होता. राजा दशरथ तर ते दृश्य पाहून थक्क झाले आणि त्यांनी तत्काळ जमिनीवर लोटांगण घातले. अग्निदेवांनी अत्यंत मधुर आणि पहाडी आवाजात सांगितले की हे राजा, तुझे तप फळाला आले आहे आणि देवादिक तुझ्या भक्तीवर प्रसन्न झाले आहेत. हे सुवर्ण पात्रातील पायस प्रसाद तू तुझ्या राण्यांना दे. यामुळे तुला असे 4 पुत्र प्राप्त होतील, जे केवळ तुझेच नाव नाही तर संपूर्ण जगाचा उद्धार करतील. सखूबाई हे ऐकताना आपले हात जोडून डोळे मिटून बसली होती. तिला जणू तो प्रसाद प्रत्यक्ष दिसत होता. बापूजी पुढे सांगू लागले की सखू, तो प्रसाद म्हणजे साक्षात विष्णूंची शक्ती होती. राजा दशरथाने ते सुवर्ण पात्र आपल्या थरथरत्या हातांनी स्वीकारले आणि त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांना वाटले की ज्या पुत्रासाठी आपण आयुष्यभर आसुसलो होतो, तो आता साक्षात प्रसादाच्या रूपाने आपल्यासमोर आहे. अग्निदेव आशीर्वाद देऊन पुन्हा त्या ज्वालांमध्ये विलीन झाले, पण यज्ञाच्या त्या जागेवर आजही तो दिव्य सुवास टिकून होता. ऋषीराजांनी राजाला सांगितले की राजन, आता उशीर करू नकोस. हा प्रसाद अत्यंत पवित्र आहे आणि योग्य विधीनुसार तो राण्यांना प्रदान कर. राजा दशरथ आनंदाने नाचतच आपल्या महालाकडे गेले, जिथे 3ही महाराण्या त्यांची आतुरतेने वाट पाहत होत्या. कौसल्य मातेच्या चेहऱ्यावर एक वेगळीच माया दिसत होती. जणू काही तिला आधीच समजले होते की तिच्या पोटी जगाचा स्वामी येणार आहे. बापूजींनी सखूबाईला सांगितले की सखू, देवाची कृपा जेव्हा होते तेव्हा ती अशीच अनपेक्षित आणि अफाट असते. राजा दशरथाने त्या प्रसादाचे 2 भाग केले आणि त्यातला अर्धा भाग महाराणी कौसल्येला दिला. उरलेल्या अर्ध्या भागाचे पुन्हा 2 भाग केले आणि त्यातला 1 भाग महाराणी कैकेयीला दिला. त्यानंतर कौसल्या आणि कैकेयी या दोघींनीही आपल्या वाट्यातील काही भाग महाराणी सुमित्रेला दिला. अशा प्रकारे सुमित्रेला 2 वेळा प्रसाद मिळाला. हे सर्व इतके भक्तिभावाने घडले की अयोध्येच्या राजवाड्यात आनंदाचे भरते आले होते. सखूबाई म्हणाली, बापूजी, मग त्या राण्यांना लगेच समजले का की आता चमत्कार होणार आहे? बापूजी हसून म्हणाले, सखू, आईच्या काळजाला सर्व काही आधीच समजते. तो प्रसाद ग्रहण करताच त्या 3ही राण्यांच्या शरीरावर एक अलौकिक तेज झळकू लागले.
त्यांच्या मनातील सर्व काळजी मिटली आणि अयोध्येच्या नशिबाचा सूर्य आता चैत्र महिन्याच्या दिशेने झेपावू लागला होता. ऋषीराजांनी राजाला निरोप दिला आणि सांगितले की आता अयोध्येने उत्सव साजरा करावा, कारण लवकरच या नगरीत प्रभूंचं पाऊल पडणार आहे. बापूजी सांगत होते की ज्या दिवशी राण्यांनी तो प्रसाद घेतला त्या दिवसापासून अयोध्येत रोज सण साजरा होऊ लागला. गायींनी जास्त दूध द्यायला सुरुवात केली, विहिरींच्या पाण्याची गोडी वाढली आणि लोकांचे आजार आपोआप बरे होऊ लागले. हा त्या प्रसादाचा आणि भक्तीचा महिना होता. सखूबाईला वाटत होते की तिने सुद्धा त्या प्रसादाचा एक कण तरी चाखावा, इतकी ती त्या कथेत रंगून गेली होती. बापूजींनी कथेचा हा भाग संपवताना सांगितले की सखू, अयोध्येच्या त्या मंगलमय दिवसांची सुरुवात आता खऱ्या अर्थाने झाली होती आणि लवकरच तो चैत्र महिना उजाडणार होता, ज्याची वाट साक्षात ब्रह्मदेव पाहत होते. बापूजी पुढे सांगू लागले की सखू, तो प्रसादाचा सोहळा म्हणजे केवळ मिठाईचे वाटप नव्हते, तर ते अयोध्येच्या भविष्याचे बीजारोपण होते. राजा दशरथाने अत्यंत आदराने आणि प्रेमळ भावनेने सुवर्ण पात्रातील त्या दिव्य पायसाचे 2 समान भाग केले आणि पहिला भाग थोरली महाराणी कौसल्या हिच्या उंजळीत ठेवला. ज्या क्षणी कौसल्या मातेने तो प्रसाद आपल्या हातात घेतला त्या क्षणी संपूर्ण अयोध्येत एक शीतल लहरी पसरली आणि जणू काही साक्षात लक्ष्मीनेच त्या प्रसादावर आशीर्वाद दिला. त्यानंतर उरलेल्या अर्ध्या भागाचे पुन्हा 2 समान वाटे करण्यात आले आणि त्यातील एक भाग लाडक्या महाराणी कैकेयीला प्रदान करण्यात आला. पण सखू, इथेच अयोध्येच्या भविष्यातील प्रेमाची खरी साक्ष पटली. थोरली महाराणी कौसल्या आणि धाकटी महाराणी कैकेयी या दोघींच्याही मनात आपली मधली बहीण सुमित्रा हिच्याबद्दल इतकी माया होती की त्यांनी स्वतःच्या वाट्यातील थोडा थोडा प्रसाद सुमित्रेच्या हातात दिला. अशा रीतीने सुमित्रेला 2 वेळा प्रसादाचा लाभ झाला आणि म्हणूनच पुढे तिला 2 वीरपुत्र प्राप्त होणार होते. सखूबाई हे ऐकून हरखून गेली आणि तिने विचारले की बापूजी, मग त्या प्रसादानंतर राजवाड्यात काय बदल झाले? बापूजी डोळी मिटून सांगू लागले की सखू, तो प्रसाद ग्रहण करताच 3ही राण्यांच्या चेहऱ्यावर असे काही तेज आले की जणू काही साक्षात सूर्यदेवच त्यांच्या अंतरात उतरले होते. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात आणि विचारात एक विलक्षण सात्विकपणा आला. इकडे संपूर्ण अयोध्येत एक अनोखी उत्सुकता आणि आनंदाचे वारे वाहू लागले होते. नगरवासियांना जरी प्रसादाच्या वाटपाची तांत्रिक माहिती नव्हती, तरीही त्यांना हवेतल्या त्या सुगंधावरून आणि पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटावरून जाणीव झाली होती की काहीतरी अद्भुत घडणार आहे. अयोध्येच्या बाजारपेठांमध्ये लोक आता फक्त याच गोष्टीची चर्चा करत होते की राजा दशरथाचा यज्ञ पूर्ण झाला असून आता लवकरच रघुकुलाचा वारस येणार आहे. घरोघरी लोक विष्णू सहस्रनामाचे पाठ करू लागले होते आणि प्रत्येक गर्भवती स्त्रीला महाराणीसारखा मान दिला जात होता, कारण अयोध्येला आता नवीन पिढीची आणि एका महान रक्षकाची आस लागली होती. बापूजी सांगत होते की सखू, त्या दिवसात अयोध्येत एकही माणूस असा नव्हता ज्याच्या चेहऱ्यावर हसू नव्हते. अगदी गरीब शेतकऱ्यापासून ते मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत प्रत्येक जण आपल्या उत्पन्नातील काही भाग दान करत होता. जणू काही अयोध्येची ही उदारता पाहून देवानेही तिथे अवतार घेण्याचे निश्चित केले होते. सखूबाईला बापूजींची ही कथा ऐकताना असे वाटत होते की भक्तीमध्ये शक्ती तर असतेच, पण त्यासोबत जर आपुलकी आणि प्रेम असेल तर देवसुद्धा आपल्या अधीन होतो. अयोध्येच्या राजवाड्याचे कोपरे आता मांगल्याने उजळून निघाले होते आणि चैत्र शुद्ध नवमीच्या त्या मंगल दिवसाची आतुरता आता शिगेला पोहोचली होती. निसर्गसुद्धा आता नटला होता. वृक्षांना नवी पालवी फुटली होती आणि शरयू नदीच्या पाटातून जणू काही रामनामाचा नाद घुमू लागला होता. बापूजींनी सांगितले की सखू, आता खरी प्रतीक्षा सुरू झाली होती त्या बाळांची ज्यांच्या ठेळ्याने अयोध्येचे अंगण दुमदुमणार होते आणि ज्यांच्या पावलांच्या स्पर्शाने ही पृथ्वी पावन होणार होती. त्याप्रमाणे भक्ताचे मन या कडक व्रताने आणि नामस्मरणाने शुद्ध होते आणि म्हणूनच अयोध्येच्या त्या मंगलमयी वातावरणात आता एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली होती. चैत्र महिन्याची ती नवमी तिथी आता क्षणाक्षणाला जवळ येत होती आणि अयोध्येच्या राजवाड्यात जशी लगबग सुरू होती तशीच सखूबाईच्या मनात सुद्धा भक्तीची एक अजब ओढ निर्माण झाली होती. बापूजींनी जेव्हा सखूबाईला या व्रताचे फळ सांगितले तेव्हा सखूबाईच्या चेहऱ्यावर एक निरागस आनंद पसरला होता, कारण तिला माहीत होते की राम येणार म्हणजे नक्कीच काहीतरी चांगले होणार. अयोध्येच्या प्रजेने जसा उत्सव साजरा करण्याची तयारी केली होती तशीच सखूबाईने सुद्धा आपल्या भक्तीच्या बळावर तो सोहळा आपल्या हृदयात मांडला होता. तिची श्रद्धा इतकी प्रबळ होती की तिला प्रत्यक्ष अयोध्येचा तो सुवास आपल्या झोपडीत जाणवू लागला होता.
आणि ती देवाला आळवू लागली होती की हे प्रभू, तू लवकर ये आणि या जगाचा उद्धार कर. बापूजी पुढे सांगू लागले की सखू, बघता बघता शिशिर ऋतू संपला आणि चैत्र महिन्याची ती सोनेरी पहाट उजाडली, ज्या महिन्यात साक्षात सृष्टीचा शृंगार बदलला जातो. चैत्र महिना म्हणजे नवचैतन्याचा उत्सव, आणि याच चैत्राच्या वाऱ्याने अयोध्येत आनंदाची बातमी आणली होती. झाडांना नवी पालवी फुटली होती, आमराईत कोकिळेचे मधुर कूजन ऐकू येऊ लागले होते, आणि निसर्ग जणू काही प्रभूंच्या स्वागतासाठी हिरवा शालू नेसून नटला होता. बापूजी सांगत होते की सखू, जेव्हा भगवंताचा अवतार होणार असतो तेव्हा केवळ माणसेच नाही तर पशु, पक्षी आणि वेलीसुद्धा आनंदाने डोलू लागतात. शरयू नदीचे पात्र आता अधिक निर्मळ झाले होते आणि त्यातील कमळे अधिक टवटवीत दिसू लागली होती. अयोध्येच्या राजवाड्यात महाराणी कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांच्या चेहऱ्यावरचे तेज आता इतके वाढले होते की प्रत्यक्ष चंद्र आणि सूर्याची प्रभासुद्धा फिकी पडेल. त्यांच्या देहातून एक दिव्य सुगंध दरवळत होता, जो अयोध्येच्या गल्लीबोळातून फिरणाऱ्या वाऱ्यात मिसळून सर्व प्रजेला सुखावत होता. सखूबाईला हे ऐकताना असे वाटले की आपल्या अंगणातील त्या कोरड्या वेलीला सुद्धा आता छोटीशी पालवी फुटू लागली आहे. बापूजी म्हणाले की सखू, हेच तर देवाच्या येण्याचे संकेत आहेत. जिकडे तिकडे मंगलचिन्हे दिसू लागली होती. आकाशातील नक्षत्रांची स्थिती बदलली होती आणि ग्रहतारेसुद्धा एका रांगेत येऊन त्या महान अवताराला नमन करण्यासाठी सज्ज झाले होते. अयोध्येतील लोकांच्या मनात आता अकारण आनंद भरून येत होता. कोणाशीही भांडण करावेसे वाटत नव्हते की कोणाचा द्वेष करावासा वाटत नव्हता. सर्वत्र एक प्रकारची सात्विक शांती आणि भक्तीचा ओलावा जाणवत होता. अयोध्येच्या मंदिरांमध्ये घंटानाद अधिक स्पष्ट आणि गोड ऐकू येत होता. जणू काही निसर्ग स्वतःलाच शुद्ध करून घेत होता, जेणेकरून तो प्रभूंच्या कोमल पावलांचा स्पर्श सहन करू शकेल. बापूजींनी सांगितले की सखू, चैत्राच्या त्या शुक्ल पक्षात चंद्राची कला जशी वाढत होती तशीच अयोध्येची ओढ आणि भक्तांची प्रतीक्षासुद्धा पराकोटीला पोहोचली होती. ऋषी आजांनी सांगितले होते की आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि त्यानंतर अयोध्येच्या कपाळावरचा तो अपुत्रतेचा कलंक पुसून तिथे अखंड भाग्याचा टिळा लागणार आहे. सखूबाईला त्या चैत्री वाऱ्यात सुद्धा राम राम असा नाद ऐकू येऊ लागला आणि तिची भक्ती आता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचली होती. निसर्गातील हा बदल म्हणजे साक्षात ईश्वराच्या आगमनाची नांदी होती. बापूजी म्हणाले की सखू, आता तो सुवर्णक्षण आला होता ज्याची वाट अवघ्या चराचर सृष्टीने युगानुयुगे पाहिली होती. चैत्र शुद्ध नवमीची ती मंगल पहाट जेव्हा उगवली तेव्हा सूर्याचे पहिले किरण अयोध्येच्या कळसांना असे काही चमकले की जणू काही साक्षात सुवर्ण मुकुटाचा अभिषेकच होत होता. तो दिवस साधासुधा नव्हता. त्या दिवशी ग्रहांची स्थिती अशी काही जुळून आली होती की साक्षात ब्रह्मदेव सुद्धा स्वर्गातून अयोध्येकडे टक लावून पाहत होते. पुष्य नक्षत्राचा प्रभाव आणि कर्क लग्नाची ती शुभ वेळ जवळ येत होती. बापूजी सांगत होते की सखू, त्या दिवशीची हवा इतकी शीतल आणि सुगंधित होती की माणसाला श्वास घेताना सुद्धा ईश्वरी चैतन्याचा भास होत होता. अयोध्येच्या प्रत्येक घरातून धूपदीपांचा सुवास दरवळत होता आणि शरयू नदीच्या पात्रात स्नानासाठी भक्तांची अशी काही गर्दी झाली होती की जणू काही भक्तीचा महासागरच लोटला होता. ब्राह्मणांनी वेदघोषाला सुरुवात केली होती आणि त्या मंत्रांच्या आवाजाने अयोध्येचा आसमंत थरथरत होता. राजवाड्याच्या दारात सुबक रांगोळ्या काढल्या होत्या आणि प्रत्येक खांबाला आंब्याच्या पानांची तोरणे बांधली होती. सखूबाईला बापूजी सांगत होते की सखू, त्या दिवशी केवळ अयोध्येच नाही तर स्वर्गातील देवसुद्धा अयोध्येत अदृश्य रूपाने वावरत होते. इंद्रदेव, वरुणदेव आणि साक्षात पवनदेवसुद्धा त्या नवमीच्या दिवशी अयोध्येच्या रक्षणासाठी सज्ज झाले होते. राण्यांच्या महालात एक वेगळीच लगबग सुरू होती. कौसल्या मातेचे मन आनंदाने उचंबळून येत होते. तिला जाणवत होते की आता तो क्षण आला आहे जेव्हा तिचे मातृत्व सफल होणार आहे. बापूजी पुढे म्हणाले की सखू, त्या दिवशी अयोध्येतील पशुपक्ष्यांनी सुद्धा वेगळाच आनंद व्यक्त केला होता. गायी आपल्या वासरांना मायेने चाटत होत्या आणि कोकिळांचे गाणे अधिकच मधुर झाले होते. जणू काही निसर्ग स्वतःला शुद्ध करून त्या प्रभूंच्या कोमल पावलांचा स्पर्श सहन करण्यासाठी तयार होत होता. अयोध्येच्या प्रजेला आता फक्त एकाच गोष्टीची प्रतीक्षा होती, ती म्हणजे राजवाड्याच्या बाल्कनीतून येणारी आनंदाची बातमी.
सखूबाई ही कथा ऐकताना इतकी भारावून गेली होती की तिला स्वतःच्या झोपडीत सुद्धा त्या नवमीच्या पहाटेचे तेज जाणवू लागले. तिने बापूजींना विचारले की बापूजी, मग त्या दिवशी आकाशात काही चमत्कार झाला का? बापूजी हसून म्हणाले की सखू, त्या दिवशी सूर्यदेव सुद्धा माथ्यावर स्थिर झाले होते, कारण त्यांना आपल्या वंशातील त्या महान पुत्राला डोळे भरून पाहायचे होते. चैत्र शुद्ध नवमीच्या त्या मंगल प्रहरी अयोध्येतील चैतन्य इतके वाढले होते की काळसुद्धा क्षणभर थांबला होता. अयोध्येच्या कपाळावर आता भाग्याचा टिळा लागण्याची वेळ आली होती आणि सर्व ऋषीमुनी हात जोडून त्या अवताराच्या स्वागताला उभे होते. बापूजी सांगत होते की सखू, ज्याची भक्ती प्रबळ असते त्याला अशा मंगल प्रसंगी प्रत्यक्ष देवाचा सहवास लाभतो आणि अयोध्येच्या त्या पवित्र दिवशी प्रत्येक भक्ताच्या मनात जणू रामच बसला होता. अयोध्येचा हा प्रहर इतिहासातील सर्वात पवित्र प्रहर होता, जो पुन्हा कधीही होणे शक्य नव्हते. आणि अशा प्रकारे त्या चैत्र नवमीच्या पहाटेने अयोध्येच्या नशिबाचे नवीन पान उघडले होते. बापूजींनी गदगद स्वरात सांगायला सुरुवात केली की सखू, आता तो क्षण आला ज्याची वाट प्रत्यक्ष काळसुद्धा पाहत होता. चैत्र शुद्ध नवमीची ती दुपार झाली. सूर्यदेव बरोबर माथ्यावर आले होते आणि जणू काही ते अयोध्येच्या राजवाड्यावर स्थिर झाले होते. अचानक अयोध्येच्या त्या पवित्र वातावरणात एक विलक्षण प्रकाश पसरला. हा प्रकाश चंद्रासारखा शीतल पण सूर्यासारखा तेजस्वी होता. राजवाड्याच्या अंतर्भागातून एक अलौकिक सुगंध दरवळू लागला आणि त्याच मंगल घटिकेला अभिजित मुहूर्तावर थोरली महाराणी कौसल्या हिच्या पोटी साक्षात भगवंताने, प्रभू श्रीरामाने अवतार घेतला. तो बालक जन्माला येताच अयोध्येच्या आकाशात दुंदुभी वाजू लागल्या, गंधर्व गायन करू लागले आणि देवांनी स्वर्गातून नंदनवनातील पारिजातकाच्या फुलांची उधळण सुरू केली. बापूजी सांगत होते की सखू, जेव्हा कौसल्या मातेने त्या बालकाला पाहिले तेव्हा तिचे डोळे दिपले. त्या बालकाचे डोळे उमलत्या कमळासारखे होते, ओठांवर एक मंद आणि दिव्य स्मित होते आणि शरीराची कांती नील मेघासारखी सावळ्या रंगाची पण तेजाने लखलखणारी होती. राजा दशरथाला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्व दुःख एका क्षणात विसरून अयोध्येच्या प्रजेला दानधर्म करण्यास सुरुवात केली. सखूबाईला हे ऐकताना असं वाटलं की तिच्या समोरच तो छोटा राम लढीवाळपणे खेळत आहे. बापूजी पुढे म्हणाले की सखू, हा जन्म साधा नव्हता, हा तर अधर्माचा नाश करण्यासाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी झालेला साक्षात विष्णूचा अवतार होता. कौसल्या मातेचे भाग्य इतके थोर होते की तिने त्या जगदीश्वराला आपल्या कडेवर घेतले होते. अयोध्येच्या गल्लोगल्लीत राम जन्मला ग सखे राम जन्मला असे गाणे घुमू लागले. लोकांच्या आनंदाश्रूंनी शरयू नदी जणू उचंबळून आली होती. बापूजींनी सांगितले की सखू, ज्यावेळी रामाचा जन्म झाला त्याचवेळी सुमित्रा आणि कैकेयी यांच्या पोटीसुद्धा तेजस्पुंज पुत्रांचा जन्म झाला होता. पण रामाचे ते रूप पाहून प्रत्यक्ष वसिष्ठ ऋषीसुद्धा नतमस्तक झाले. कौसल्या मातेने त्या बालकाला आपल्या हृदयाशी धरले आणि तिला जाणवले की हे केवळ तिचे बाळ नाही, तर हा संपूर्ण विश्वाचा आधार आहे. अयोध्येच्या त्या मातीला आता सोन्याचे मोल आले होते, कारण तिथे प्रत्यक्ष ईश्वराची पावले पडली होती. सखूबाई मनोमन त्या बालरामाला नमस्कार करत होती आणि तिची भक्ती त्या रामजन्माच्या सोहळ्यात पूर्णपणे विरघळून गेली होती. बापूजींच्या शब्दांतून तो जन्मोत्सव इतका जिवंत झाला होता की जणू काही सखूबाईच्या त्या छोट्याशा झोपडीतसुद्धा अयोध्येचा तो राजेशाही आनंद आणि मांगल्याचा वारा शिरला होता. चैत्र नवमीच्या त्या मंगल दुपारी संपूर्ण पृथ्वी आनंदाने न्हाऊन निघाली होती, कारण आता जगाचा त्राता अयोध्येत अवतरला होता. बापूजी सांगू लागले की सखू, जेव्हा त्या आजवाड्यात प्रभूंचे पहिले रडणे ऐकू आले तेव्हा केवळ अयोध्याच नाही तर साक्षात ब्रह्मांड आनंदून गेले. आकाशातून दिव्य दुंदुभींचा निनाद ऐकू येऊ लागला आणि ढगांच्या आडून गंधर्व आपल्या मधुर आवाजात रामाच्या जन्माचा महिमा गाऊ लागले. सखू, तो चमत्कार असा होता की आकाशातून साक्षात पारिजातकाच्या फुलांची उधळण होऊ लागली, जी पुरे पृथ्वीवरची नव्हतीच तर ती देवांच्या नंदनवनातील होती, ज्यांचा सुगंध अयोध्येच्या कानाकोपऱ्यात पसरला होता.
बापूजी सांगत होते की सखू, त्यावेळी आकाशात एक शुभ्र प्रकाश चमकला आणि साक्षात आकाशवाणी झाली की हे राजा दशरथा, तुझे भाग्य उजळले आहे. प्रत्यक्ष विष्णूंनी तुझ्या पोटी अवतार घेतला आहे. आता या पृथ्वीवरील अधर्माचा नाश होईल आणि सज्जनांचे रक्षण होईल. हे ऐकताच राजा दशरथाने आणि ऋषीराजांनी हात जोडून आकाशाकडे पाहिले. तिथे इंद्र, वरुण आणि कुबेर असे सर्व देव विमानांत बसून त्या दिव्य बालकाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. स्वर्गातील अप्सरा नर्तन करू लागल्या आणि अयोध्येच्या हवेत जणू अमृताचा वर्षाव होऊ लागला. सखूबाई हे ऐकताना थक्क झाली होती. तिने विचारले की बापूजी, मग साध्या माणसांना सुद्धा ते देव दिसत होते का? बापूजी हसून म्हणाले की सखू, ज्यांच्या मनात शुद्ध भक्ती होती त्यांना त्या दिवशी अयोध्येच्या कणाकणात देवाचा वास जाणवत होता. अयोध्येच्या गल्ल्यांमध्ये फुलांचा इतका खच पडला होता की जाणू काही रस्तेही रेशमी झाले होते. गंधर्वांच्या त्या गायनाने आजारी माणसेसुद्धा आनंदाने नाचू लागली आणि म्हाताऱ्या माणसांना सुद्धा नवीन उमेद मिळाली. बापूजींनी सांगितले की सखू, प्रभूंच्या जन्माचा हा सोहळा केवळ मानवांसाठीच नाही तर झाडे, वेली आणि पशूंसाठीही तितकाच मंगल होता. वाघांनी सुद्धा आपली हिंस्रता सोडून गायींच्या वासरांसोबत खेळायला सुरुवात केली होती, कारण तिथे प्रेमाचे आणि शांततेचे मूर्तिमंत रूप असलेल्या रामाचा जन्म झाला होता. आकाशात इंद्रधनुष्य उमलले होते आणि सूर्यदेवाने सुद्धा आपले तेज शीतल केले होते, जेणेकरून त्या कोमल बालकाला त्रास होऊ नये. अशा प्रकारे त्या मंगल आकाशवाणीने आणि पुष्पवृष्टीने अयोध्येच्या भाग्यावर सुवर्ण अक्षरांनी नवीन इतिहास लिहिला होता आणि सखूबाईला वाटले की तिचे सुद्धा आयुष्य या कथेतून पावन झाले आहे. बापूजी सांगू लागले की सखू, रामाच्या जन्माची ती आनंदाची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण अयोध्येत पसरली आणि बघता बघता अख्खी नगरी आनंदाने वेडी झाली. राजा दशरथाने आज्ञा दिली की राजवाड्याची सर्व भांडारे खुली करा आणि अयोध्येतील एकाही माणसाचे तोंड गोड झाल्याशिवाय राहता कामा नये. हत्तींच्या पाठीवरून सोन्या चांदीची नाणी उधळली जाऊ लागली आणि गावोगावी साखरेचे आणि लाडूंचे वाटप सुरू झाले. लोक एकमेकांना मिठी मारून राम जन्मला असे ओरडत होते. रस्ते फुलांनी भरून गेले होते आणि प्रत्येक घरावर विजयाची बुढी उभारली होती. सखूबाईला हे ऐकताना इतका आनंद झाला की तिला वाटलं, आपणही त्या अयोध्येच्या गर्दीत असतो तर किती बरं झालं असतं. बापूजी म्हणाले की सखू, त्या दिवशी अयोध्येत असा काही जल्लोष होता की गरिबाच्या झोपडीतही पक्वान्ने रांधली जात होती. राजांनी केवळ अन्नदानच नाही तर वस्त्रे आणि गायींचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर दान केले. ढोल ताशांच्या गजरात अयोध्येचा आसमंत दुमदुमून गेला होता आणि प्रत्येकाच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. लहान मुले तर रामाच्या नावाने नाचत होती आणि सुवासिनींनी घरासमोर सुबक रांगोळ्या काढून दिव्यांची आरास केली होती. बापूजींनी सांगितले की सखू, ज्या राजाच्या दारात दुःखाचे ढग होते तिथे आता सुखाचा महासागर लोटला होता आणि प्रजेला वाटत होतं की त्यांचा स्वतःचाच मुलगा जन्माला आला आहे. अयोध्येची ती गल्ली अन गल्ली आता भक्तीच्या आणि आनंदाच्या रंगात न्हाऊन निघाली होती. बापूजी सांगत होते की ज्या दिवशी राम जन्मला त्या दिवशी कोणाच्याही मनात कशाचीही कमतरता उरली नव्हती, कारण प्रत्यक्ष लक्ष्मीपतीच तिथे बाळरूपात अवतरले होते. अशा प्रकारे अयोध्येने आपल्या लाडक्या राजपुत्राचे स्वागत एखाद्या सणासारखे नाही तर एका महाउत्सवासारखे केले होते. बापूजींनी सखूबाईच्या डोळ्यातील भाव पाहिले आणि ते अधिक गंभीर होऊन सांगू लागले की सखू, अयोध्येत जरी सोन्याचा पाळणा हलत होता आणि रत्नजडित दागिने चमकत होते तरी त्या सगळ्यापेक्षा मोठे काय होते ठाऊक आहे का? ते म्हणजे राम हे 2 अक्षरी नाव. बापूजी सांगत होते की ज्या रामाच्या जन्माचा उत्सव अख्खी अयोध्या साजरी करत होती त्या रामाचे नाव घेतल्यानेच अर्धे दुःख हरण होते. त्यांनी सखूबाईला समजावले की सखू, राम हे केवळ एका राजाच्या मुलाचे नाव नाही तर तो या जगाचा आधार आहे. जो कोणी या नावाचा जप करतो त्याच्यासाठी प्रत्यक्ष काळसुद्धा नम्र होतो. हे ऐकताच सखूबाईचे मन व्याकुळ झाले. तिच्या डोळ्यात पाणी आले आणि ती बापूजींना विचारू लागली की बापूजी, अयोध्येचे लोक तर नशीबवान आहेत ज्यांना त्या बालरामाचे प्रत्यक्ष दर्शन घडत आहे, पण माझ्यासारख्या गरीब भक्तिणीचे काय? मला कधी त्या सावळ्या सुकुमाराचे रूप पाहायला मिळेल का?
सखूबाईच्या मनातील ती ओढ आणि व्याकुळता पाहून बापूजींनी तिला मायेने जवळ घेतले आणि म्हणाले की वेडे, राम काही फक्त अयोध्येच्या राजवाड्यात राहत नाही. जो श्रद्धेने त्याला हाक मारतो त्याच्या हृदयाच्या सिंहासनावर तो येऊन बसतो. सखूबाईला रात्रंदिवस आता फक्त रामाच्या दर्शनाचे वेध लागले होते. तिला वाटत होते की कधी एकदा त्या अयोध्येच्या मातीचा स्पर्श माझ्या पायाला होईल आणि कधी मी त्या बालरामाच्या चरणांवर डोके ठेवेन. तिची ही तळमळ पाहून बापूजींनी तिला सांगितले की सखू, तुझी हीच व्याकुळता तुला देवापर्यंत पोहोचवेल, कारण देवदर्शनापेक्षा भक्ताची ओढ जास्त पाहतो. अयोध्येत भलेही सनई चौघडे वाजत असतील, पण तुझ्या या शांत झोपडीत जेव्हा तू राम म्हणतेस तेव्हा तो प्रत्यक्ष तिथे हजर असतो. सखूबाईने विचारले की बापूजी, राम नामात एवढी शक्ती कशी? तेव्हा बापूजी म्हणाले की सखू, हे नाव म्हणजे अमृताचा ठेवा आहे जो कधीही संपत नाही. बापूजींच्या या शब्दांनी सखूबाईच्या मनातील भक्तीचा अग्नी अधिकच प्रज्वलित झाला आणि तिने ठरवले की आता जोपर्यंत राम भेटत नाही तोपर्यंत हा नामजप थांबवायचा नाही. तिची ही व्याकुळता आता एका उत्कट उपासनेत बदलली होती आणि ती अयोध्येच्या दिशेने पाहताना मनोमन त्या बालरामाच्या लीला आठवू लागली होती. बापूजी सांगत होते की भक्ताची व्याकुळता हीच देवाला पृथ्वीवर येण्यास भाग पाडते आणि सखूबाईच्या या ओढीने जणू काही अयोध्येचा तो सोहळा तिच्या डोळ्यासमोर जिवंत झाला होता. तिने विचारले की बापूजी, मग त्या अयोध्येच्या प्रजेला रामनामाने काय दिले? बापूजींनी डोळे मिटून सांगितले की सखू, रामनामाने अयोध्येच्या प्रत्येक दुःखी माणसाला सुख दिले, प्रत्येक रोग्याला आरोग्य दिले आणि प्रत्येक पापी माणसाला मुक्ती दिली. हे नाव म्हणजे एक असा मंत्र आहे जो उच्चारताच मनातील भीती पळून जाते. सखूबाईच्या मनातील ती तडफड आता शब्दांत मांडता येत नव्हती. तिला फक्त त्या सावळ्या रूपाचा ध्यास लागला होता. बापूजी पुढे म्हणाले की सखू, तू काळजी नको करू. ज्याची व्याकुळता खरी असते त्याला देव स्वतः दर्शन द्यायला येतो. अयोध्येच्या राजवाड्यात भलेही प्रभू खेळत असतील, पण त्यांच्या स्मरणात राहणाऱ्या सखूबाईच्या झोपडीत ते अदृश्य रूपाने नेहमीच वावरत होते. रामाच्या जन्माचा आनंद आणि रामनामाचा महिमा या दोन गोष्टींनी सखूबाईचे जीवन आता पूर्णपणे बदलून गेले होते. बापूजींनी पाहिले की सखूबाई आता पूर्णपणे रामाच्या प्रेमात बुडाली आहे आणि तिची ही अवस्था पाहून त्यांनाही धन्य वाटले. अयोध्येच्या त्या मंगलमय दिवसांची गाथा सांगताना बापूजींच्या स्वरातही एक वेगळीच कंप निर्माण झाली होती, कारण रामनामाचा हा महिमा सांगताना काळ आणि वेळ यांचा विसर पडत होता. सखूबाईला आता फक्त त्या स्वप्नवत भेटीची प्रतीक्षा होती, जी तिच्या जीवनाचे सार्थक करणार होती. सखूबाईच्या डोळ्यात भक्तीची ओढ इतकी प्रबळ झाली होती की तिला आता जागृत अवस्थेतही केवळ रामच दिसत होता. त्या रात्री जेव्हा तिने आपले हात जोडून आणि रामनामाचा जप करत डोळे मिटले तेव्हा तिला एक विलक्षण स्वप्न पडले. त्या स्वप्नात तिला दिसले की ती अयोध्येच्या राजवाड्याच्या सुवर्ण अंगणात उभी आहे आणि तिथे प्रत्यक्ष कौसल्या मातेच्या कडेवर एक निळ्या रंगाचा, सावळा कांतीचा आणि अत्यंत तेजस्वी असा बालचंद्र खेळत आहे. त्या बालकाचे डोळे शरयूतील उमलत्या कमळांसारखे होते आणि त्याच्या कपाळावर चंदनाचा टिळा लख्ख चमकत होता. त्या बालरामाने जेव्हा सखूबाईकडे पाहिले आणि एक गोड स्मितहास्य केले तेव्हा सखूबाईला वाटले की तिचे जन्मांतराचे सर्व क्लेश एका क्षणात धुवून गेले आहेत. त्या सावळ्या सुकुमाराच्या हातात छोटेसे सुवर्ण कडे होते आणि पायात पैंजण वाजत होते, ज्यांचा आवाज सखूबाईच्या कानात अमृतासारखा घुमू लागला. सखूबाईने स्वप्नातच त्या बालकाच्या चरणांवर डोके टेकवले आणि तिला असे जाणवले की साक्षात जगाचा स्वामी तिचे सांत्वन करत आहे. जेव्हा तिचे डोळे उघडले तेव्हा तिला आपल्या झोपडीत सुद्धा तोच दिव्य सुगंध जाणवत होता जो तिने स्वप्नात अनुभवला होता. तिने धावत जाऊन बापूजींना सांगितले की बापूजी, मला आज माझा राम भेटला. मला त्या सावळ्या रूपाचे दर्शन झाले. बापूजींनी सखूबाईच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले की सखू, हीच तर भक्तीची खरी पावती आहे. जेव्हा भक्त देवासाठी व्याकुळ होतो तेव्हा देव त्याला स्वप्नात येऊन धीर देतो. अयोध्येच्या राजवाड्यात दशरथ राजा जे सुख अनुभवत होते तेच सुख आज तुला तुझ्या या छोट्या झोपडीत मिळाले आहे, कारण तुझे मन आता अयोध्या झाले आहे. सखूबाईच्या चेहऱ्यावर आता एक निरागस शांती होती आणि तिला उमजले होते की देव दूर नसून तो आपल्या विश्वासात आणि श्रद्धेतच वास करतो. त्या स्वप्नवत भेटीने सखूबाईचे जीवन कृतार्थ झाले होते आणि आता तिची भक्ती अधिकच दृढ झाली होती.
बापूजी सांगू लागले की सखू, रामाच्या जन्मानंतर अयोध्येत आनंदाचा असा काही पूर लोटला होता की दिवस कसा जातोय हे कोणालाच समजत नव्हते. आणि बघता बघता नामकरण सोहळ्याचा तो मंगल दिवस उजाडला. अयोध्येचा राजवाडा आज रत्नजडित माळांनी आणि सुगंधी फुलांच्या तोरणांनी एखाद्या नववधूसारखा सजला होता. कुलगुरू वसिष्ठ ऋषींनी अत्यंत शुभ मुहूर्तावर या 4ही बालकांच्या नामकरणाची तयारी केली होती. बापूजी सांगत होते की सखू, तो सोहळा म्हणजे साक्षात ज्ञानाचा आणि तेजाचा संगम होता. वसिष्ठ ऋषींनी जेव्हा पहिल्या बालकाला पाहिले तेव्हा त्यांच्या मुखातून शब्द निघाले की रमिते योगिनो यस्मिन स रामः, म्हणजे ज्याच्यात साक्षात योगी रमतात तो हा राम. हे नाव उच्चारताच अयोध्येच्या आकाशात मधुर घंटांचा नाद झाला आणि प्रजेने मोठ्या उत्साहाने रामाचा जयघोष केला. त्यानंतर ऋषींनी कैकेयीच्या पुत्राचे नाव भरत असे ठेवले, कारण तो संपूर्ण जगाचे भरणपोषण करण्याची क्षमता बाळगणारा होता. सुमित्रेच्या पहिल्या पुत्राचे नाव लक्ष्मण असे ठेवले गेले, ज्याच्याकडे सर्व शुभ लक्षणे होती आणि जो रामाचा सावलीसारखा सोबती होणार होता. तर सुमित्रेच्या दुसऱ्या पुत्राला शत्रुघ्न हे नाव दिले गेले, जो सर्व शत्रूंचा नाश करणारा ठरणार होता. सखूबाई हे नाव ऐकताना अशी काही मंत्रमुग्ध झाली की तिने आपल्या मनातच या नावांचा जप सुरू केला. बापूजी पुढे सांगत होते की सखू, हे नाव ठेवताना वसिष्ठ ऋषींना सुद्धा आनंदाश्रू अनावर झाले होते, कारण हे केवळ मानवी नाव नव्हते, तर ते साक्षात मंत्र होते. राजा दशरथाने या निमित्ताने अयोध्येत सोन्याची नाणी, गायी आणि वस्त्रे यांचे अलोट दान केले. अयोध्येच्या प्रत्येक घरात आज दिवाळी साजरी होत होती आणि प्रत्येकाच्या ओठावर फक्त राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हीच नावे घोळत होती. त्या 4ही राजपुत्रांचे तेज इतके अफाट होते की राजवाडा सूर्याच्या प्रकाशाविनाही लखलखत होता. विशेषतः रामाचे ते सावळं रूप पाहून प्रत्यक्ष रंभा आणि अप्सरासुद्धा दर्शन घेण्यासाठी आतुर झाल्या होत्या. बापूजींनी सांगितले की सखू, अयोध्येत जरी राजपुत्रांच्या जन्माने सोन्याचा धूर निघत होता, तरी तुझ्यासारख्या साध्या भक्ताच्या आयुष्यातही त्या रामनवमीच्या व्रताने एक मोठा चमत्कार घडवून आणला होता. सखूबाईने जेव्हापासून प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवाचे ते कडक व्रत श्रद्धेने पाळायला सुरुवात केली, तेव्हापासून तिच्या त्या मोडक्या तोडक्या झोपडीचे नशीबच पालटले. तिच्या अंगणातील जी झाडे कधीकाळी सुकली होती ती आता हिरवीगार होऊन फळाफुलांनी डवरली होती. तिच्या घरात धान्याची कधीच कमतरता उरली नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या मनात असलेली सर्व दुःखे आणि चिंता त्या रामनामाच्या प्रकाशात कुठल्या कुठे पळून गेल्या होत्या. बापूजींनी तिला समजावले की सखू, रामनवमीचे हे व्रत केवळ राजा महाराजांसाठी नाही, तर जो कोणी सामान्य माणूस अत्यंत निष्ठेने आणि पवित्र मनाने हे व्रत करतो त्याच्या जीवनात प्रभू स्वतः सुख आणि समृद्धी घेऊन येतात. सखूबाईला आता जाणवू लागले होते की तिच्या कामात एक वेगळाच उत्साह आला आहे आणि आजूबाजूचे लोकसुद्धा तिच्याकडे आदराने पाहू लागले होते. तिची भक्ती इतकी शुद्ध होती की तिच्या हाताने दिलेला पाण्याचा घोटसुद्धा लोकांना अमृतासारखा वाटू लागला. बापूजी सांगत होते की सखू, हेच तर व्रताचे खरे फळ आहे की माणसाला भौतिक सुखासोबतच आत्मिक शांती मिळते. तिच्या आयुष्यातील गरिबीचा अंधार आता कायमचा दूर झाला होता, कारण तिच्या हृदयात सावळ्या रामाचा दिवा तेवत होता. अयोध्येच्या राजवाड्यात जशी भरभराट आली होती तशीच समृद्धी सखूबाईच्या आयुष्यातही आली आणि तिने ठरवले की हे व्रत ती आयुष्यभर अखंडपणे करत राहील. बापूजींनी सांगितले की ज्याच्यावर रामाची कृपा होते त्याला कशाचीही उणीव भासत नाही आणि सखूबाई हे त्याचे जिवंत उदाहरण होती. बापूजी सांगू लागले की सखू, हे रामनवमीचे व्रत केवळ कथा ऐकण्यापुरते मर्यादित नाही, तर त्याचे काही कडक नियम आणि विधी आहेत जे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून मंगल स्नान करावे आणि प्रभू श्रीरामाचे ध्यान धरून व्रताचा संकल्प सोडावा. या दिवशी दिवसभर कडक उपवास धरावा लागतो, ज्यामध्ये अन्नाचा त्याग करून केवळ फलाहार किंवा दुधाचे सेवन करावे. पण सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे मनावर ताबा ठेवणे, कोणाबद्दलही वाईट विचार न करणे आणि अखंडपणे श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करणे. दुपारी 12 वाजता जेव्हा प्रभूंचा जन्म झाला होता तेव्हा पाळणा सजवून त्यामध्ये रामाची मूर्ती किंवा फोटो ठेवावा आणि अत्यंत आनंदाने त्याचा जन्मोत्सव साजरा करावा. प्रसादासाठी सुंठावडा आणि साखर फुटाण्यांचे वाटप करावे, जे आरोग्यासाठीही उत्तम असते. बापूजींनी सांगितले की सखू, या व्रताचे फळ इतके महान आहे की जे सांगताना वाणीसुद्धा थिटी पडते.
जे कोणी हे व्रत मनोभावे करतात त्यांच्या घराण्यातील 7 पिढ्यांचा उद्धार होतो, मनातील सर्व भीती नष्ट होते आणि जीवनातील अडथळे दूर होऊन सुखाची प्राप्ती होते. या व्रतामुळे माणसाला मोक्ष मिळतो आणि तो जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. सखूबाईला हे ऐकताना जाणवले की ही केवळ एक धार्मिक विधी नसून ही तर माणसाला माणूस बनवण्याची एक संस्कार प्रक्रिया आहे. बापूजी पुढे म्हणाले की सखू, ज्याच्या आयुष्यात राम आहे त्याच्या आयुष्यात कधीच अंधार नसतो. म्हणून प्रत्येक रामभक्ताने वर्षातून एकदा तरी हे रामनवमीचे व्रत श्रद्धेने आणि भक्तीने करावे, जेणेकरून संसारातील दुःखाचा दाह कमी होईल आणि मनाला कायमस्वरूपी शांती लाभेल. सखूबाईने हे सर्व नियम आपल्या मनात कोरून घेतले आणि तिला वाटले की आता ती खऱ्या अर्थाने रामाची झाली आहे. अयोध्येच्या त्या मंगलमय वातावरणात आता कथेची सांगता करण्याची वेळ आली होती आणि बापूजींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. ते सखूबाईला म्हणाले की सखू, ज्याप्रमाणे अयोध्येने रामाला आपले मानले त्याचप्रमाणे तू सुद्धा तुझ्या अंतरात त्या रामाची प्राणप्रतिष्ठा केली आहेस. आज चैत्र शुद्ध नवमीचा हा सोहळा केवळ अयोध्येपुरता मर्यादित राहिला नाही, तर तो संपूर्ण विश्वाचा उत्सव झाला आहे. रामाचा जन्म म्हणजे न्यायाचा आणि सत्याचा विजय आहे. अयोध्येच्या राजवाड्यात आणि गावागावांत आता जय श्रीराम या घोषाने दऱ्याखोऱ्या दुमदुमून गेल्या होत्या. सर्व भक्तांनी मिळून प्रभूंची आरती सुरू केली. कापूर आणि तुपाच्या दिव्यांच्या प्रकाशात अयोध्येचा आसमंत उजळून निघाला होता. प्रभू श्रीरामाच्या त्या दिव्य बालरूपाचे दर्शन घेऊन प्रत्येकजण धन्य झाला होता. बापूजींनी सांगितले की सखू, ही व्रतकथा जो कोणी वाचतो किंवा ऐकतो त्याच्या जीवनातील सर्व संकटे प्रभू स्वतः दूर करतात आणि त्याला अखंड सुखाचा आशीर्वाद देतात. सखूबाईने बापूजींच्या चरणांना स्पर्श केला आणि तिचे मन एखाद्या शांत सरोवरासारखे तृप्त झाले होते. तिला उमजले होते की भक्तीचा मार्ग हाच कल्याणाचा मार्ग आहे. अयोध्येच्या त्या पवित्र भूमीवर आता रामाचे राज्य सुरू झाले होते आणि घराघरातून आनंदाच्या लहरी उमटत होत्या. बापूजींनी कथेची सांगता करताना उपस्थितांना प्रसादाचे वाटप केले आणि सर्वांनी मिळून प्रभूंच्या नामाचा जय जयकार केला. अशा रीतीने अयोध्येची ही मंगलमय रामनवमी कथा सखूबाईच्या हृदयावर कायमची कोरली गेली आणि तिचा हा भक्तीचा प्रवास साक्षात प्रभूंच्या आशीर्वादाने पूर्ण झाला होता. जो कोणी ही कथा श्रद्धेने पठण करेल त्याच्या घरी रामासारखे पुत्र आणि लक्ष्मीसारखी समृद्धी नांदो. हीच प्रभूंच्या चरणी प्रार्थना करून बापूजींनी शांतपणे डोळे मिटले आणि सर्वत्र भक्तीचा एक अलौकिक सुगंध दरवळला. प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने आजची ही मंगलमय व्रतकथा इथेच पूर्ण होत आहे. ही कथा ऐकून तुमच्या मनाला शांती आणि समाधान लाभले असेल अशी मला खात्री आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही कथा आवडली असेल तर प्रभूंच्या प्रेमाखातर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे विचार किंवा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आपल्या भारतीय संस्कृतीतील अशाच नवनवीन भक्तिपूर्ण आणि प्रेरणादायी कथा नियमितपणे पाहण्यासाठी आमच्या या आध्यात्मिक प्रवासात सहभागी व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर आवर्जून क्लिक करा. प्रभू श्रीराम तुम्हा सर्वांचे कल्याण करोत. धन्यवाद.